अजितदादांच्या विमान अपघाताबाबत स्वायत्त संस्था निर्माण केली असं तटकरेंनी म्हटलं। ब्लॅक बॉक्स बाबत देखील अहवाल समोर यायला हवा असं तटकरे म्हणतात। देशातील किंवा बाह्य देशातील तपास यंत्रणांकडून चौकशी व्हावी असंही तटकरे यांनी म्हटलंय। पहिल्या दिवशी केंद्रीय मंत्री राम नायडू सुद्धा तिथे आले होते, मुरलीधर मोहोळ होते। त्यांनी त्या दिवशी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। भारत सरकारने या बाबतीमध्ये एक स्वायत्त संस्था निर्माण केलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सीआयडीची चौकशी घोषित केली। ज्या तपास यंत्रणा अशापैकी विमान अपघात होतात त्यावेळेला चौकशी करत असतात, त्या देशांतील असतील किंवा बाह्य देशांतील असतील, त्या सर्व तपास यंत्रणांची मार्फत ती चौकशी त्या ठिकाणी व्हावी। ब्लॅक बॉक्सच्या बाबतीमध्ये या साऱ्या काही बाबतीमध्ये तपासामध्ये त्या ठिकाणी किंवा अहवाल ज्यावेळेला येईल त्यावेळेला यायलाच पाहिजेत। या संदर्भामध्ये सुद्धा अधिक काय आपल्याला काय कारवाई करता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही। प्रफुल्ल पटेलांकडून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रस्ताव देण्यात आला। देवगिरीवरील बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाला सर्व आमदारांनी एकमतानं समर्थन दिलं। दरम्यान 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता होणार आहे। पटेलांकडून राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे आणि एकमताने हा प्रस्ताव मंजूरही झाल्याची माहिती मिळते। देवगिरीवर आता बैठक झालेली आहे। या बैठकीतले फोटो जे आहेत ते समोर आलेत आणि या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। सुनेत्रा पवार यांच्या नावाचा हा प्रस्ताव मांडला गेला।